नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जमिनीचा व्यवहार करायचा असेल किंवा त्या जमिनीच्या व्यवहारादरम्यान जर का विक्री आणि खरेदीला या ठिकाणी जर अडथळा निर्माण होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला जमिनीच्या खरेदी आणि विक्रीबाबत जी काही माहिती मिळणार आहे, ती तुमच्या नक्कीच कामाची असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील नागरिकांना जमीन खरेदी विक्री करताना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक जमिनीचा प्रकार असा असतो की त्या जमिनी कायदेशीररित्या या ठिकाणी विक्रीस पात्रच नसतात. त्यामुळं जमीन खरेदी विक्री करण्यापूर्वी भूसंपत्तीचा प्रकार, तिचा कायदेशीर दर्जा आणि सरकारी निर्बंध याची जी काही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा व्यवहार रद्द होऊ शकतो किंवा फसवणुकीचा धोकाही निर्माण होऊ शकतो. नागरिकांना विक्री न करता येणाऱ्या जमिनी कोणत्या आहेत? तर त्यामध्ये शेती उपयोगासाठी असलेली जमीन, ही जमीन फक्त शेतकरी किंवा शेतीविषयक व्यवसाय करणाऱ्यालाच या ठिकाणी विकता येते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अशेती करणाऱ्या व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळं नॉन ॲग्रीकल्चर प्रमाणपत्राशिवाय विक्री करणे कायदेशीर ठरत नाही. गायरान, देवस्थान व वस्ती गटातील सरकारी जमीन. गावामध्ये जसं की सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असलेली जमीन, जसे की गायरान, देवस्थान, स्मशानभूमी किंवा जलस्रोताजवळील जी काही जागा आहे, ही जमीन कोणत्याही प्रकारे खाजगी मालकी किंवा विक्रीसाठी उपलब्ध नसते. इनामी व वतनदार जमीन. पूर्वीच्या काळामध्ये इनामी किंवा वतन म्हणून मिळालेल्या जमिनीवर विक्रीस मर्यादा असतात. अशा जमिनी विकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची जी काही विशेष परवानगी असणं या ठिकाणी आवश्यक आहे, अन्यथा व्यवहार बेकायदेशीर ठरतो. त्याचबरोबर भूमिहीन आदिवासींसाठी आरक्षित जमीन. लक्षात घ्या की अनुसूचित आदिवासींना मिळालेली जमीन फक्त आदिवासी व्यक्तीलाच या ठिकाणी विकता येते. ही जमीन अन्य कोणालाही, कोणत्याही गैर आदिवासी व्यक्तीला विकणे प्रतिबंधित आहे. या प्रकारातल्या जमिनीच्या विक्रीसाठी अनुमती, फेरविकास किंवा जिल्हा परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता असते. त्याचबरोबर सीलिंग कायद्यानुसार अधिग्रहित जमीन. कोणत्याही व्यक्तीच्या मालकीतील जास्त क्षेत्रफळ असलेली जमीन जर सीलिंग लिमिट अंतर्गत सरकारी ताब्यात गेली, तर ती जमीन व्यक्तिगत व्यवहारासाठी वापरता येत नाही. त्याचबरोबर सुरक्षा संरक्षण क्षेत्रातील जमीन, यामध्ये लष्कर, रेल्वे, वायुदल किंवा इतर संरक्षण विभागाच्या सीमा क्षेत्रात येणारी जमीन सुरक्षिततेच्या कारणास्तव खास परवानगीशिवाय विकता येत नाही. जमिनीची खरेदी विक्री करताना काय काळजी घ्यावी? यामध्ये 7/12, 8 फेरफार उतारा, त्याचबरोबर मालकी हक्काची नोंद तपासावी. जमीन येणे आहे की नाही हे सुद्धा निश्चित करावे. बांधकाम क्षेत्र असेल तर टाउन प्लॅनिंग विभागाची मंजुरी घ्यावी. त्याचबरोबर कोर्टात खटले, वाद, कर्ज किंवा काही बंधन नाही ना, हे सगळं या ठिकाणी पाहावं. तर एकंदरीत मित्रांनो, दिलेल्या माहितीनुसार जसं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील. त्याचबरोबर कोणताही जमीन व्यवहार करताना सगळे कागदपत्र या ठिकाणी तपासा. कारण की गुंतवणुकीच्या नावावरती किंवा जमीन व्यवहारामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये या ठिकाणी फसवणूक होत असते. तर सतर्क राहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.